नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राष्ट्रवादी अजितदादा पवार या पक्षामध्ये प्रचंड गटबाजी सुरू आहे आणि आता ती एवढी विकोपाला ही गटबाजी निघालेली आहे की बरेचसे आमदार या मनस्थितीत आहेत की आता सुनेत्राताईंचं नेतृत्वच आपण मान्य करायचं नाही. आणि काही जण तर असं म्हणतात की आम्हाला मान्य नव्हतंच. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय विश्लेषणाचा तो म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची जी मनमानी चाललेली आहे, यांची जी दादागिरी चाललेली आहे, हुकुमशाही चाललेली आहे, त्याला कंटाळून आम्ही पक्ष सोडणार आहोत. सुनेत्राताईंचं नेतृत्व आता आम्हाला मान्य नाही, कारण त्या सुद्धा अजून ते सांगतील तेच ऐकतात असे आता आरोप त्यांच्यात चालू झालेले आहेत. आता विषय येतोय, एकनाथ शिंदे काय गप्प बसलेत? नाही, एकनाथ शिंदे सुद्धा मुरब्बी राजकारणी आहेत आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. राजकारणामध्ये मुत्सद्दीगिरी, कूटनीती ही चालते, पण एकनाथ शिंदे सुद्धा लक्ष ठेवून आहेत की त्याच्यातले आमदार आपल्याकडे किती येऊ शकतात. अर्थात आता पक्षबंदी आणि बाकीचे कायदे सगळे आलेलेच आहेत. त्यामुळं अडचण ही आहे की बाकीचे मग शेवटी निवडणूक आयोग आणि हे सगळ्या गोष्टी बघूनच हे सगळे होणार आहेत, सगळ्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या. परंतु लॉटनं जास्तीत जास्त आमदार पक्ष कसं सोडतील याच्यासाठी त्यांच्या गुप्त बैठका चालू झालेल्या आहेत. आणि काही गोष्टी पण आहेतच तिथं. ओबीसी मराठा हे वाद सुद्धा आहे. त्यात आता एक खरात प्रकरण हे नवीन उद्भवलेलं आहे. त्याच्यामधनं सुद्धा आता एकमेकावर आरोप चालू झालेले आहेत. चाकणकर, रुपाली चाकणकर आता तोंड उघडतीलच. बऱ्याच जणांची मी नावं घेणार आहे असं त्याही बोलतायत. आता कोणाकोणाची नावं घेणार आहेत आणि कोण कोण उघडवणार आहे ह्याचा फायदा नक्की कोण घेणार? एकनाथ शिंदे घेणार की शरद पवार? शरद पवार राष्ट्रवादीमध्ये जायचं म्हटलं तर सत्ता सोडावी लागेल, निधी, मतदारसंघातली कामं, हा पण विषय आहे. अशा वेळेला काही जण पवार साहेबांचा गट सुद्धा पकडावा, त्यांच्याकडे जावं, राष्ट्रवादीमध्ये जावं असं म्हणणारे सुद्धा काही होते, पण थोडेच आहेत, एक दोन, जास्त नाही आहेत त्याच्यामध्ये. परंतु एकनाथ शिंदेंच्याकडे कल जास्त दिसतोय आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षातले. पण भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि सुनेत्राताई यांना भक्कम पाठिंबा असल्यामुळं अजून द्विधा मनस्थितीत हे आमदार दिसत आहेत. परंतु सुनेत्राताईंचं नेतृत्व नको, मग ह्याचा फायदा भारतीय जनता पक्ष एक उचलू शकेल अशी ह्या चर्चा आहेत. मी विश्लेषण करतोय म्हणजे ह्या चर्चा चालू आहेत, गटबाजी चालू आहे, एकमेकांचे आरोप आपण बघतो या प्रकरणावरून. भारतीय जनता पक्ष सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीतले काही आमदार आपल्याकडं कसे येतील किंवा सगळा पक्षच कसा आपल्याकडं घेता येईल हे सुद्धा बघायला कमी करणार नाहीत. आगामी काळामध्ये हे होऊ शकतं राजकारण. परंतु आत्ता मात्र विकोपाला गेलेलं आहे आणि सुनेत्राताईंचं नेतृत्व आपल्याला सोडून कुठं जायचं आणि एकनाथ शिंदेंच्याकडं असं गठ्ठ्यानं म्हणजे सगळे आमदार बहुमतानं जर का गेले तर राष्ट्रवादी अजितदादाचा पक्षाचं अस्तित्व धोक्यात येईल, अशा चर्चा आता चालू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेचं राजकारण आता ते नुकतंच दिल्लीला जाऊन आले. कदाचित या गोष्टी त्यांच्या चर्चा झाल्या का? कारण याच्या आधी त्यांचाही पक्ष विलीन करा म्हणून वरनं भारतीय जनता पक्षानं त्यांच्या मागं लागलेले होते, कारण त्यांना खासदार हवेत. 7 खासदार आहेत यांचे सुनील तटकरे एकच खासदार, राज्यसभेच्या सुनेत्रा वहिनी आहेत. सुनील तटकरे एकच खासदार आहेत राष्ट्रवादी अजितदादा. एकंदर पक्ष विलिनीकरण करणे, मग आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला प्राधान्य राष्ट्रवादीचे आमदार देऊ लागल्याने खळबळ उडालेली आहे, गटबाजी विकोपाला गेलेली आहे. आता ओबीसी मराठा हा वाद तर आहेच. रोहित पवार आक्रमक झालेले आहेत. अजितदादा अपघात, हे घातपात, हे पण प्रकरण चालू आहे. राजकारण उलट सुलट दिशेनं जाते. नक्की काय होणार आहे? परंतु राष्ट्रवादी अजितदादा पक्ष आत्ता धोक्यात आलेला आहे, गटबाजी विकोपाला गेलेली आहे. मराठा ओबीसी वाद आणि कुठं जातोय आणि आता कंटाळून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना एकनाथ शिंदेंच्याकडं
बहुमतानं जास्तीत जास्त म्हणजे काय कायदेशीर निवडणूक आयोगाच्या नियमातनं बसून सगळे आमदार जातात की काय, म्हणजे आपण सत्तेतच राहू परत, हा सुद्धा विषय येईल. आणि एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन याच्यावर बोलून आलेत का, एक एक गोष्टी आता बाहेर पडतील. आत्ता कुणाला पटणार नाही, पण नंतर ह्या गोष्टी पटू पण शकतील. सुनेत्राताईंचं नेतृत्व आम्हाला नको आहे म्हणणारे आता पुढं येण्याची शक्यता आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.